आपल्या विशेष चर्चेमध्ये ज्याचं नाव आहे महाराष्ट्र आणि हवामान बदल पुन्हा एकदा स्वागत। आपण चर्चा करतो आहोत की डिझास्टर मॅनेजमेंट जेव्हा आपत्ती येते हवामान बदलांचे परिणाम अनेक भोगतोय आपण त्याच्या आपत्तीच्या स्वरूपामध्ये ते परिणाम जास्तीत जास्त आपल्याला भोगावे लागतात। जेव्हा एखादी आपत्ती येते त्यावेळेस तिचं जे प्लॅनिंग करायचं असतं तिचं नियोजन करायचं असतं तज्ञांचं मत आहे की हे नियोजन प्रामुख्याने स्थानिक पातळीपासून सुरुवात होऊन मग राज्य आणि मग देशपातळीवर व्हायला हवं। पण दुर्दैवाने आपण जर बघितलं तर प्रामुख्याने ते सेंट्रलाइज्ड पद्धतीने म्हणजे पहिलं केंद्र मग राज्य आणि मग स्थानिक पातळीवर असं होतं। तर यामुळे नेमके काय परिणाम होतात आणि हे जर डिसेंट्रलाइज्ड करायचं असेल विकेंद्रीकरणाचं करायचं असेल तर काय करायला हवं हा प्रमुख मुद्दा आहे आणि हाच मुद्दा घेऊन मी जाते प्रियदर्शनी कर्वे मॅडमकडे। मॅडम तुम्ही कसं बघता सेंट्रलाइज्ड आणि डिसेंट्रलाइज्ड प्लॅनिंग पद्धतीकडे? तुम्ही म्हणालात तो अगदी हा महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्याकडे क्लायमेट ॲक्शन प्लॅन हे आधी देशाच्या पातळीवर तयार झाले मग राज्याच्या पातळीवर आणि तिथून पुढे फारसं काही झालेलं नाही। पण प्रत्यक्षामध्ये आपल्याला खरी म्हणजे माहिती ही लोकांकडनं गोळा करायला हवी आहे। बरोबर, म्हणजे तज्ज्ञांचा सहभाग हा एक भाग झाला परंतु लोकांचा जो प्रत्यक्ष अनुभव आहे ठिकठिकाणचा तो सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि त्या सगळ्याचं एकत्रीकरण होऊन एक प्रारूप तयार व्हायला हवं की ज्याचा पाया हा मुळात स्थानिक पातळीवरती तयार व्हायला हवा आणि तिथून ते बांधकाम त्याचं करत करत तो देश पातळीवरती जायला हवा। असं जर झालं तर ते जास्ती परिणामकारक होईल। आत्ता सुद्धा महाराष्ट्र शासनाच्याकडून ॲडॅप्टेशन प्लॅन एक तयार झालेला आहे परंतु तो पूर्ण राज्याचा आहे। स्थानिक पातळीवरती लोकांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागणार आहे त्यामुळे मग त्याच्यातले जिल्ह्याला काय गोष्टी लागू होतात तालुक्यांना काय गोष्टी लागू होतात मग गाव पातळीवरती शहर पातळीवरती आणि नागरिकांच्या समित्या करून त्यांचा स्थानिक पातळीवरच्या मायक्रो प्लॅनिंगमध्ये सहभाग करून घेणं ह्या गोष्टी तरी आता आपल्याला करायला पाहिजेत। नाही तर तज्ज्ञ काहीतरी अहवाल तयार करतात पण लोकांच्या अनुभवाचं त्याच्यात प्रतिबिंब पडलेलं नसतं। निश्चितच हा त्याच्यातला एक भाग झाला। त्याच्यात आणखी पण एक दुसरा भाग आहे तो म्हणजे ज्या उपाययोजना आहेत त्या सुद्धा अशा जर केंद्रित पद्धतीने त्याचं नियंत्रण होत असेल तर त्याची परिणामकारकता कमी होते। बरोबर, म्हणजे आता आपल्याला जर हे माहिती आहे की वादळ होणार आहे एखाद्या ठिकाणी त्याची वारंवारता वाढते आहे थोडंसं थांबवते आहे। पर्यावरण मंत्री महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सध्या आपल्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत। आदित्यजी खूप खूप स्वागत तुमचं या चर्चेमध्ये। धन्यवाद। महाराष्ट्र आणि पर्यावरण बदल या विषयावर ही चर्चा सुरू आहे। अनेक मान्यवर या चर्चेमध्ये जवळपास 1 तासापासून आपली वेगवेगळी मतं मांडता आहेत। वेळेची मर्यादा लक्षात घेता मी पहिलाच प्रश्न तुम्हाला अगदी थेट विचारतेय की पर्यावरण आणि आपत्ती व्यवस्थापन जर हवामान बदलांचा विचार केला तर हे दोन विषय खरं तर एकत्रितरित्या कायम विचार करायला हवेत पण राज्य पातळीचा जर आपण विचार केला तर पर्यावरण आणि आपत्ती व्यवस्थापन हे कायम दोन वेगवेगळे विषय घेतले जातात किंवा विचार केले जातात मग ते पॉलिसी डिसिजनच्या मेकिंग च्या पातळीला सुद्धा असतात। तुम्हाला असं वाटतंय का की आता वेळ आली आहे की आपल्याला पर्यावरण आणि आपत्ती हे वेगवेगळे करून चालणार नाही त्यांचा एकत्रितपणे विचार करायला हवा? नक्कीच सर्वप्रथम मी ज्या पर्यावरण तज्ञ आता मत मांडतो त्यांच्या माफी मागतो मी कारण आपण त्यांना माझ्यासाठी थांबवलं तर त्यांची क्षमा चाहतो। अर्थात एक महत्त्वाची गोष्ट आहेच की आपण बघत असाल गेलं वर्ष पूर्ण 2020चं आणि हे आता 2021चं जेवढं आपल्याला नैसर्गिक आपत्ती मग निसर्ग वादळ असेल आता टोकटे असेल किंवा इतर काही आपण बघत आहोत ते सगळं करत असताना वातावरणीय बदल हे नक्की काय आहे हे आपल्याला प्रत्येकाला तर समजून सांगण्याची गरज आलेली आहे। किंबहुना मला वाटतं आजूबाजूला जर बघितलं तर आपण बघतो इम्पॅक्ट काय आहेत इफेक्ट्स काय आहेत पण तरी देखील सोप्या भाषेत आपण अजून समजून घेणं गरजेचं आहे। आतापर्यंत असं की आपल्याला वाटायचं वातावरणीय बदल म्हणजे हिमालयातले ग्लेशियर्स वितळत आहेत अंटार्क्टिका आणि आर्क्टिकचा बर्फ वितळतोय कधी ना कधीतरी 50 वर्षानंतर आपल्या समुद्राची पातळी आपली वाढेल पण हे सगळं न होता ते तर जेव्हा व्हायचं तेव्हा होणारच पण मला वाटतं आता जे काही आपल्या बाजूला होतंय म्हणजे आपण मागच्या डिसेंबर जानेवारीमध्ये पाऊस बघितला आत्ता मे मध्ये आपण वादळ बघितलं मागच्या ऑगस्टमध्ये वादळ बघितलं ही जी पूर्ण किनारपट्टी आहे आपली आणि किनारपट्टी आणि पूर्ण महाराष्ट्र जर बघितला एकंदरच मागच्या वर्षी 2020ला साधारण 13,500 कोटी आपण नुकसान भरपाई म्हणून अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टींसाठी आपण वितरित केलेत महाराष्ट्रात। एक नक्कीच महत्त्वाचं आहे की काही गोष्टी ज्याला आपण पॉलिसी डिसिजन्स बोलतो त्याला एक क्लायमेट टेस्ट
आपण बनवू शकतो का ह्याच्यावर पण विचार करणं गरजेचं आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही आता मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांबरोबर बसून 2-4 महत्त्वाच्या गोष्टी जसं अर्बन ट्री ॲक्ट त्याची अमेंडमेंटवर चर्चा केली. ईव्ही पॉलिसी, इलेक्ट्रिक व्हेइकल पॉलिसी ते आपण बदलण्याचा प्रयत्न करतो आहोत. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आपण बसून जे आपले हायवे आहेत तिथे सोलरायझेशन असेल, परत अर्बन फॉरेस्ट्रेशन असेल, ह्या काही गोष्टींवर आपण अंमलबजावणी करण्याला प्रयत्न करत आहोत, आता सुरुवात करत आहोत. पण नक्कीच पुढे जात असताना मला वाटतं प्रत्येक निर्णय जो आपला आहे किंवा प्रत्येक दिवस हा वातावरण बदलला आपण 2 गोष्टी आहेत. एक तर मिटिगेशन आहे आणि दुसरं अडॅप्टेशन आहे. करेक्ट. दोघं मोजून मापून आपण कसं काम करू शकतो हे मला वाटतं बघणं गरजेचं आहे. आपण याच्या तौक्त्या चक्रीवादळाबद्दलच बोलतोय. मला आठवतंय त्या दिवशी तुम्ही आढावा घेत असताना तुम्ही एक वाक्य बोलला होतात की अशा पद्धतीचा परिणाम जो आहे तो आम्ही कधीच पाहिला नव्हता. आणि खरंच येते की मुंबईने अशा पद्धतीचा परिणाम कधीच पाहिला नव्हता. 103 प्रति तास वारे वाहिले होते त्या दिवशी. त्या दिवशी तुम्हाला काय लक्षात आलं की आपण कुठे कुठे कमी पडतोय, ज्यावर आता आपल्याला पॉलिसी डिसिजन्स घ्यायचे आहेत? कारण त्या दिवशी तुम्ही प्रत्यक्ष अनुभवलं होतं, जाऊन आढावा घेतला होता, सेंटर्समध्ये फिरला होतात. तर नक्की कुठे कुठे त्रुटी आहेत, काय काय कमी आहे? एकंदर आपण बघितलं असेल महाराष्ट्रात गेल्या 10 वर्षात, आणि मी पण थोडं सक्रिय जेव्हा 10 वर्षापूर्वी झालो, 10-11 वर्षापूर्वी, तेव्हापासून जर आपण बघितलं तर 2012चा पहिला दुष्काळ मी जो जवळून बघितला, जेव्हा जव्हार मोखाड्यामध्ये असेल, 2013 मध्ये मराठवाड्यात असेल, आणि त्यानंतर ते 2-3 वर्ष दुष्काळाचे होते आणि भयानक भीषण दुष्काळ होता. म्हणजे मी अक्षरशः आम्ही टँकर घेऊन जायचो तेव्हा आम्ही लोकांच्या डोळ्यात अश्रू बघायचो आणि जसं काही वातावरण होतं की वाळवंट जणू काय आता नवीन इथे तयार होत आहे असं होतं. आणि तोच भाग साधारण 2018 आणि 2019च्या पावसामध्ये जेव्हा आम्ही दौरे करत होतो निवडणुकीच्या आसपास, काही काही ठिकाणी पूर आले. तसंच जर मुंबई बघितलं किंवा पुणे बघितलं तर एकंदर पावसाचे दिवस हे गेले 2-4 वर्ष कमी झालेत आणि पावसाची जी व्हॉल्यूम आहे ती वाढलेली आहे. म्हणजे जो पाऊस साधारण 50 मिलीमीटर पर आर किंवा 60 मिलीमीटर पर आर व्हायचा तो आता 85-90 मिलीमीटर पर आर व्हायला लागलाय. आणि आपले जे काही शहरं आहेत आणि कुठचीही जगभरातली शहरं साधारण 80-90 मिलीमीटर पर आर जर पाऊस पडायला लागला तर कुठचंही शहर हे काही थोडंफार पाणी साचायला लागणारच होते, कारण प्रत्येक शहराची एक क्षमता असते, कॅरिंग कॅपॅसिटी ज्याला आपण बोलतो. पण ह्या सगळ्या गोष्टी आपण बघत आहात. उन्हाळ्यात जी उष्णता आहे, तापमान आहे ते वाढत चाललेलं आहे. काही काही वेळा एकदमच गुलाबी थंडी, काही काही वेळा कडाड्याची थंडी पडते, कधी कधी थंडीत पाऊस येतोय, आणि मग आपले शेतकरी बांधव असेल किंवा शहरी आपल्या लोकांना असेल, मधूनच कधी पावसाची एक लाट येऊन जाते किंवा एक सर येऊन जाते. ह्या सगळ्या गोष्टींकडे मला वाटतं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. ह्याच्यावर अभ्यास जरी केला तरी हे एवढं अनप्रिडिक्टेबल झालेलं आहे की तुम्ही आता कशावर, म्हणजे प्रत्येक दिवशी आपल्याला बघायला लागतं की आज पाऊस पडणार की ऊन असणार. आता पण आपण मुंबईत जर बघितलं, जिथे आम्ही आहोत, मळब आहे. गेल्या 2-4 दिवसापूर्वी पुण्यात पाऊस होता, मुंबईत काही ठिकाणी पाऊस होता, तसंच नाशिक वगैरे पट्ट्यात होता. तर ह्या गोष्टींना आता आपण पकडूनच चालायला लागणार. आणि त्याच्यासाठी मी जसं मगाशी सांगितलं की प्रत्येक जे प्लॅनिंग आहे आपलं हे क्लायमेट चेंजच्या हिशोबाने मिटिगेशन आणि अडॅप्टेशन, कारण आता आपण एका अशा लिमिटला पोहोचलेलो आहोत की क्लायमेट चेंज आपण थांबवू शकत नाही. आणि जर थांबवू शकत नाही तर किमान आपण एवढं तरी करू शकतो की जो आपण त्याला वेग देतोय कॅटलिस्ट म्हणून ते थोडं कमी करू शकतो. आणि दुसऱ्या बाजूने अडॅप्टेशन, म्हणजे आता जी शहरी भाग आहेत आपले, मग पूर्ण कोकण किनारा असेल, पालघरचं असेल, मुंबई ठाण्याचं असेल, रायगडचं असेल, इथे आपण नवीन काही बांध उभे करू शकतो का, तिथे पाणी रेन वॉटर पर्क्युलेशन पिट्स करू शकतो का, ह्या काही गोष्टी आम्ही माझी वसुंधरामध्ये पण आज जो कार्यक्रम झाला आपण बघितलं असेल त्याच्यात प्रयत्न करत आहोत. आणि मला वाटतं एकंदरच प्रत्येकाने थोडी थोडी आपली जी जबाबदारी आहे किंवा काही काही जणांना आवड आहे ती जी आपण पर्यावरणाच्या दृष्टिकोनाने आपण काम करू शकतो. आदित्यजी, तुम्ही मिटिगेशन आणि अडॅप्टेशन याबद्दल बोललात आणि ते खरंच खूप महत्त्वाचं आहे. पण आत्ता जर आपण बघितलं, मग ती वादळं असतील, दुष्काळ असेल किंवा पूर परिस्थिती असेल, प्रामुख्यानं सरकार म्हणून असलेल्या व्यवस्थेचा रिस्पॉन्स हा कायम आपत्ती आल्यानंतर एक यंत्रणा पुरवणं की लोकांचे जीव कसे वाचतील, आणि दुसरा महत्त्वाचा असतो तो म्हणजे नुकसान भरपाई देणं. पण ज्या पद्धतीनं हवामान बदल होत आहेत आणि ज्या तीव्रतेनं आणि ज्या गतीनं ही सगळी संकटं आपल्यावर ओढवत आहेत आत्ता, तुम्हाला असं वाटतंय का की फक्त या 2 गोष्टींपुरतं आपल्याला आता स्थिमित राहता येईल? याच्या पलीकडे जाऊन जी प्लॅनिंगची गरज आहे ती दिसत नाहीये असं म्हणावंसं वाटतं आता? नाही, ह्याच्यात आपण 2-3 गोष्टी बघणं गरजेचं आहे. एक म्हणजे हे सरकार पर्यावरणासाठी काय करतंय, आणि मी नुसतं सरकार म्हणून नाही तर एक नागरिक म्हणून पण बघीन. ह्याच्यात जर आपण गेल्या 1.5 वर्षातले जर पूर्ण हिशोब घेतला पर्यावरणासाठी, तर आपण
दोन गोष्टींमध्ये केलेलं आहे. 2-3 गोष्टी मी आपल्याला सांगतो. एक आहे अर्थात वन खातं जे करत आहे, दुसरं पर्यावरण आणि वातावरणीय बदल खातं काय करत आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण साधारणपणे प्रत्येक पॉलिसी मेकिंगमध्ये काय-काय आणत आहोत. अर्थात वन खातं म्हणून आपण बघितलं असेल 10 कन्झर्वेशन रिझर्व्हज आपण नवीन जाहीर केले. त्याचं प्रोटेक्शन आपण वाढवलेलं आहे. 2 सँक्च्युरीज आहेत. मरीन बायोडायव्हर्सिटी पार्क्स करत आहोत. ह्या काही गोष्टी करत आहोत. मुंबई सारख्या शहरामध्ये चा आपण जंगल घोषित केलं तर ह्या 15 दिवसात वगैरे ते पूर्ण त्याचं हस्तांतरित होईल. हे होत असताना पर्यावरण खातं म्हणून वातावरणीय बदल खातं म्हणून जसं मी सांगितलं की ईव्ही पॉलिसी असेल. आता मध्ये आम्ही ताडोब्याच्या आसपास 2-3 मायनिंगचे मोठे प्रोजेक्ट येणार होते ते थांबवले. आम्ही केंद्र सरकारला लिहिलं आणि त्यांनी चांगलं उत्तर देऊन आम्हाला सहकार्य केलं. ते झालं. मग नितीन गडकरी साहेबांना आम्ही मागच्याच वर्षी लिहून साताऱ्यात एक मला वाटतं सांगलीच्या आसपास कुठेतरी एक झाड होतं 400 वर्षाचं ते आपण वाचू शकलो. तसंच अजनीचं जे वन आहे त्याच्याबद्दल पण आपली चर्चा चालू आहे कारण हे पण मोठे विषय आहेतच. नाशिक मध्ये अंजनेरी जो गड आहेत डोंगर आहेत तो देखील आपण वाचू शकलेलो आहे. पण ह्या 2-3 गोष्टी म्हणजे आपल्या माध्यमातून जे आम्हाला कळत असतं बारकाईने आपण जे लक्ष ठेवत असता त्याच्यावर जिथे जिथे आम्ही रिस्पॉन्ड करू शकतो ते एक गोष्ट आहेच. पण दुसरी गोष्ट म्हणजे जसं तुम्ही सांगितलं अँटिसिपेशन मध्ये आपण काय करू शकतो. आता पण अर्थात जसं मी सांगितलं रेन वॉटर पर्क्युलेशन आहे, रेन वॉटर हार्वेस्टिंग आहे, LED लाईट्स आहेत, सोलर पॅनल्स आहेत किंवा आपले जे नद्या आहेत किंवा जे धरणं आहेत त्याचं खोलीकरण कदाचित करू शकतो का. वनक्षेत्र वाढवून किंवा आपलं कांदळवन आता मी मगाशीच रिव्ह्यू घेत होतो आणि ते ट्विट करायचं माझं राहिलंय सगळ्यांना माहिती द्यायला. पण मॅनग्रोव्ह सेल बरोबर बसून आमच्या मागच्या पूर्ण वर्षात प्रत्येक कलेक्टर बरोबर बसून साधारणपणे ह्या एका वर्षात आपण 9,800 हेक्टर मॅनग्रोव्ह म्हणजे कांदळवन आपण सेक्शन 20 ऑफ इंडियन फॉरेस्ट ऍक्ट मध्ये आणलेलं आहे आणि अजून काही हजार हेक्टर हे सेक्शन 4 मध्ये आले. म्हणजे ह्या 2-3 महिन्यामध्ये 11,000-11,500 हेक्टर हे एका वर्षात आपण कव्हर केलेलं आहे. मुख्य गोष्ट हीच आहे की आपण बघत असाल मागच्या वर्षी देखील जेव्हा वादळ येत होतं आणि ह्या वर्षी देखील जेव्हा वादळ येत होतं आपल्याला दोन्ही वेळा जेव्हा संकेत मिळाले हवामान खात्याकडून तेव्हा आपण जेवढ्या लोकांना तिथून इव्हॅक्युएट करू शकलो त्यांना आपण इव्हॅक्युएट केलेलं आहे. अर्थात पण हे सगळं वादळ हा प्रकारच आपल्यासाठी महाराष्ट्रासाठी नवीन असल्यामुळे इव्हॅक्युएशन सेंटर्स असतील किंवा आपल्याला आता स्टॉर्म प्रूफ कन्स्ट्रक्शन कसं करायला पाहिजे, पाणी समुद्राचं आत कसं नाही येणार, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणं गरजेचं आहे. पण हे जरी बघत असलो आपण तरी जर जागतिक पातळीवर बघितलं तर मागच्या वर्षी मला वाटतं ऑस्ट्रेलियामध्ये साधारण 42 की 45 डिग्रीच्या वर होतं. मग पावसाळा झाला तिथे पूर परिस्थिती झाली. तुम्ही मगरमच्छ काही झाडांवर असलेले चित्र बघितले. आणि तसंच कॅनडामध्ये की सियाटल आणि व्हॅन्कुव्हरच्या आसपासच्या पट्ट्यामध्ये साधारण -60 to 70 डिग्रीज एवढं तुम्ही थंडी बघितली जिथे त्यांना ट्रेनच्या रुळावर आग थोडी पेटवून ते वितळायला लागलं बर्फ. मला वाटतं ह्या काही गोष्टी ज्या अबनॉर्मल गोष्टी आहेत ह्या आपल्याला अर्थात प्रत्येक दिवशी जसं मी सांगितलं की अडॅप्टेशन ह्या गोष्टीवर आपण लक्ष देऊन काम करायला लागेल. आदित्यजी मला कल्पना आहे की तुमच्याकडे वेळ खूप थोडा आहे. अतुल देऊळगावकर आपल्या सोबत आहेत लातूरहून पर्यावरण तज्ज्ञ. त्यांना तुम्हाला काही प्रश्न विचारायचा. अतुल सर. नमस्कार आदित्यजी, आपण आरेसाठी जे केलं त्याबद्दल आपलं अभिनंदन. आत्ता हे जे दशक आहे या पर्यावरण दिनानिमित्त होतंय हे पर्यावरणाच्या परिसंस्था जपण्यासाठीचं दशक आहे आणि आपल्याला कल्पना आहे टायलर पुरस्कार विजेते पवन सुखदेव यांनी या पूर्ण पर्यावरणीय निसर्ग संस्थांची किंमत आपण करायला पाहिजे, ती बेकिंमत करतो ती किंमत करायला पाहिजे असं म्हटलंय. आणि त्यांनी असं सांगितलं की जगातल्या 100 कंपन्या ह्या जगातल्या पर्यावरणाचं जे नुकसान करतायत ते 7.5 लाख कोटी रुपयांचं आहे. आपण असं आपल्या देशात राज्यात करू शकू का राज्यात. दुसरा मुद्दा असा आहे की पोल्युटर पेज, प्रदूषकांनी भरपाई केली पाहिजे. आपल्याला कल्पना आहे आपल्या सगळ्या नद्या किती प्रदूषित आहेत, वरचेवर गलिच्छ होत आहेत. यामध्ये प्रत्येक शहराचं पाणी हे नद्यांमध्ये जाते. आपण त्या प्रदूषकांना काही शिक्षा करणार आहोत का. आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न, हवेचं प्रदूषण जे वाढतंय त्यामध्ये सुद्धा म्हणजे जगामधले गलिच्छ शहरं भारतातल्या गलिच्छ शहरामध्ये महाराष्ट्राची असताना आपण हवेचं प्रदूषण कमी करून पुढच्या पिढीला स्वच्छ हवा आणि स्वच्छ पाणी देण्यासाठी तुमच्या काय योजना आहेत. मला वाटतं 3 गोष्टी अतुल साहेब. पहिली गोष्ट म्हणजे आपण जसं विचारलं की हे दशक, मला वाटतं दशक हे आपण फार मोठं एक कॅल्क्युलेशन घेतोय कारण जसं आता वातावरण बदलत आहे किंवा एन्व्हायरमेंट बदलत आहे. मला वाटतं ही जी काही पावलं आपल्याला उचलायची आहेत ती प्रत्येक दिवसासाठी आपल्याला मोजून मापून उचलायला लागतील. कारण ज्याला आपण बोलतो की डेकेड हे आहे 2030, मला वाटतं ते खूप मोठं आहे आणि आत्तापासून जर आपण सुरुवात केली तरच ते दशकाची आपण
जे काही आपले गोल्स आहेत 2030चे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स असतील आणि इतर काही असेल, मला वाटतं ते आपल्याला प्रत्येक दिवशी आपल्याला काम करायला लागेल आणि आम्ही तरी त्याच दिशेने चाललो आहोत. आमचं जसं मी सांगितलं माझी वसुंधरा अभियान असेल, आता आम्ही ते वाढवत आहोत. सगळ्या कंपन्यांना सोबत घेत आहोत, NGOजना सोबत घेत आहोत. आपल्यासारख्या तज्ज्ञांशी पण आम्हाला चर्चा करायची आहे, कारण आता पुढे जात असताना ही मोहीम ही प्रत्येक आम्हाला गावखेडी न्यायची, आम्हाला प्रत्येक शहरात आणि गल्ल्यांमध्ये न्यायची. ते एक झालं. दुसरा जो आपला प्रश्न होता नद्यांचा, अर्थात नदी संवर्धनामध्ये 2-4 गोष्टी त्याच्यात महत्त्वाच्या येतात. एक तर फ्लोटिंग डेब्रिससाठी आपण जे काही करू शकतो, मला वाटतं आपण क्रॅश बूम बॅरियर्स आहेत किंवा वरती जे आपण जे बोट्स फिरवतो ज्यांना साफ करायला, ते एक आहेच. पण दुसरं म्हणजे जो मोठा प्रश्न आपल्याला उद्भवतो तो आहे एकतर इंडस्ट्रियल वेस्टचा किंवा आपलं सिव्हिक वेस्टचं जे डिस्पोजल होतं सिवरमधून. त्याच्यासाठी मुळा मोठा आहे, पंचगंगा आहे, मिठी आहे, खाम नदीचं आता आपण बघत असाल संवर्धन मोठ्या संख्येत आणि खूप जोमाने तिथे चालू आहे, नाग नदीचं चालू आहे. मला वाटतं ह्याच्यात थोडा आपला काळ जातोय, कारण आपल्याला जिथे काही नगर परिषद किंवा नगरपंचायतींमध्ये असेल किंवा काही शहरांमध्ये असेल, जिथून ह्या नदीचं उगम असेल किंवा जिथून वाहते नदी, तिथे आपल्याला साधारणपणे आपल्याला बँक्स बनवायला लागतात, म्हणजे एम्बँकमेंट बनवायला लागते, ते सिवेज वॉटर डायव्हर्ट करायला लागते. तिथे जेवढा फंड आपण घेऊ शकतो तसं घेऊन आपण काम करत आहोत आणि मुख्य म्हणजे तिकडचे स्थानिक नागरिकांना आपण ह्या मोहिमेमध्ये आणण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरून साधारणपणे त्यांच्यात जर अवेअरनेस वाढला तर तिथून त्यांचं प्रेशर हे राजकीय मंडळींवर वाढलं पाहिजे. कारण मी नेहमी हे सतत बोलत आलेलो आहे की पर्यावरण हा जोपर्यंत राजकीय विषय होत नाही तोपर्यंत ह्याला कुठेही वाचा फुटणार नाही. तर मला वाटतं हे आपल्यासारखे तज्ज्ञ असतील आणि मी पण म्हणजे मी स्वतःला तज्ज्ञ नाही समजत, पण ह्या एक लॉबी ग्रुपमध्ये समजतो जे पर्यावरणासाठी काम करणं गरजेचं आहे. आतापर्यंत आपल्याला लोक तेवढी किंमत द्यायची नाही की अरे पर्यावरण काय घेऊन बसलाय, थोडा विकासाबद्दल बोला, पण शाश्वत विकास किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट मला वाटतं हे होणं गरजेचं आहे. आणि तिसरं अर्थात एअर क्वालिटी मॅनेजमेंटमध्ये आपल्याला परत वेगळ्या गोष्टींमध्ये काम करायला लागणार आहे. जसं एक तर आहे ऑफकोर्स आपलं जे व्हेहिक्युलर पोल्युशन आहे ते आहे. दुसरं खूप ठिकाणी मी बघतोय इन्फ्रास्ट्रक्चरची मोठ्या संख्येत कामं चाललेली आहेत. फ्लायओव्हर्स असतील, बिल्डिंग्स असेल, रिकन्स्ट्रक्शन असेल, रस्त्याची कामं असतील, त्याच्यात SPM असेल, 2.5 असेल, 10 असेल, ह्या सगळ्या गोष्टी अर्थात वाढतात. पण 2-4 गोष्टी जर आपण करू शकलो, जसं थोडं काही ठिकाणी त्याच्यावर पाणी शिंपडणं असेल, तर जिथे दुष्काळ असतो तिथे थोडं ते अवघड होतं, पण झाडं जेवढी लावू शकतो आपण, तर निश्चितपणे ह्या काही गोष्टींवर जे काही आपल्याला जाणवत आहे ते मला देखील दिसत आहे की थोडा हा त्रास आपल्याला आहे, ह्याच्यावर काम करणं आपल्याला एकत्र येऊन गरजेचं आहे. कारण सगळी उत्तरं आपल्याकडे म्हणजे माझ्याकडे असतील किंवा कोणाकडे असतील असं शक्य नाही, पण जर आपण सगळे एकत्र आलो तर नक्की आपण स्वतःची आपली जबाबदारी ओळखून आपला तरी प्रत्येकाचा कार्बन फुटप्रिंट हा कमी करू शकू. आदित्यजी, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की सगळी जबाबदारी कुणी एक व्यवस्था म्हणून सुद्धा पूर्ण करू शकत नाही, कुणी एक संस्था म्हणून पूर्ण करू शकत नाही. याच्यात प्रत्येकाची जबाबदारी आहे. याच अनुषंगानं मला कल्पना आहे, तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे, तो विदर्भामध्ये रस्त्यांची कामं सुरू असताना खूप मोठ्या प्रमाणावर झाडांची तोड झालेली आहे आणि राज्यभरामध्ये सुद्धा बऱ्याचकडे हे चित्र दिसतंय. झाडांची तोड तर होते, पण जेव्हा ही झाडं पुन्हा लावण्याची वेळ येते तेवढीच झाडं पुन्हा आपल्याला जगवायची असतात. त्या दृष्टीनं मात्र राज्य सरकार म्हणून काहीही प्रयत्न होताना दिसत नाही. यावर पर्यावरण मंत्री म्हणून तुम्ही काय सांगाल? मला वाटतं हे जे उत्तर आहे मी एक आठवड्यासाठी थोडं रिझर्व ठेवीन, कारण परवाच आपण बघितलं असेल उपमुख्यमंत्री महोदयांबरोबर आणि मुख्यमंत्री महोदयांबरोबर आणि आता सगळ्या कॅबिनेटमध्ये ते येणारच आहे, ती चर्चा झालेली आहे जे ट्री ऍक्ट आहे. तर कॅबिनेटमध्ये जायच्या आधी मी त्याच्यावर जास्ती काही बोलू नाही शकत, पण मला ही खात्री आहे की एकदा ते झाल्यानंतर अर्थात जे काही कॉम्पेन्सेटरी प्लांटेशन असतं आणि कसं करायचं, कुठे करायचं, कुठचं झाडला काय किंमत आहे, ते सगळं त्याच्यात येणार आहे. कारण आता काही सुप्रीम कोर्टाचे आदेश देखील आलेले आहेत जे चांगले आहेत. NGTचे सतत आपल्याला काही निर्देश असतात, तर त्याच्यावर आपण काम केलेलं आहे. आदित्यजी, तुम्ही वेळ कमी असताना सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालात, आमच्याही प्रश्नांना उत्तरं दिलीत, या चर्चेमध्ये सहभागी झालेल्या तज्ज्ञांनाही काही प्रश्न होते त्याचीही उत्तरं दिलीत. या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. आणि मला खरोखर आनंद आहे की आपण अशा महत्त्वाच्या दिवशी ही महत्त्वाची चर्चा आपल्या चॅनलवर घेतलेली आहे, कारण जसं मी सांगितलं की वातावरण बदलतंय म्हणजे नक्की काय होतंय हे लोकांना सोप्या भाषेत कळणं गरजेचं आहे, तरच प्रत्येकजण ही जबाबदारी घेऊन आपला कार्बन फुटप्रिंट कमी करेल. धन्यवाद. थँक्यू. आणि माध्यम म्हणून ती आमची ही जबाबदारी आहे की अशा महत्त्वाच्या विषयांवर सर्वांना समजेल अशा सोप्या शब्दांमध्ये हे विषय सर्वांसमोर आणणं ही माध्यम म्हणून असलेली जबाबदारी पूर्ण करण्याचा हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. या चर्चेमध्ये अजूनही काही मुद्द्यांवर आपल्याला मान्यवरांची मतं जाणून घ्यायची. एक छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर लगेच परत येतोय. बघत रहा ABP माझा.
आपण पाहता एबीपी माझा आणि आपण चर्चा करतोय हवामान बदल आणि महाराष्ट्र या विषयावर. अगदी काही वेळापूर्वी या चर्चेत सहभागी झाले होते महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपण चर्चा करतोय. हवामान बदल म्हणजे काय, त्याचे परिणाम काय महाराष्ट्रावर होत आहेत आणि येत्या काळामध्ये या परिणामांपासून वाचण्यासाठी काय काय बदल घडणं अपेक्षित आहे. माझी सहकारी भारती माझ्यासोबत आहे. भारती, तुलाही काही प्रश्न विचारायचे? कविता, खरं तर आपण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलोय आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आपल्या तज्ज्ञांना विचारायला हवा तो म्हणजे की ठीक आहे, आपण आपत्ती आली की त्यावर काहीतरी उपाय काढू, लॉंग टर्म उपाय पण करू, पण हे जे पर्यावरण बदल आहे किंवा हवामानाचा बदल आहे तो जो ज्या कारणांनी होतो ती कारणं कशी कमी करता येतील. प्रियदर्शिनी मॅम, मला तुम्हाला विचारायचं आहे की समाजाने काय करायला हवं आता की इतके वर्ष आपण कशाचीच आपल्याला माहिती नव्हती, प्रदूषण करत आलेलो आहे, आपण जे कार्बन फुटप्रिंट्स कमी करणं असं म्हणतो ते कसं करायचं. कारण खरं सांगायचं तर याबद्दल शास्त्रीय माहिती लोकांकडे नसते, बरेचदा मनात नसताना सुद्धा गोष्टी घडतात, त्या कशा थांबवायच्या? हा एक म्हटलं तर सोपा आणि म्हटलं तर अवघड प्रश्न आहे. आपल्याला हे माहिती आहे की हवामान बदल जो होतो आहे तो वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि इतर काही उष्णता धरून ठेवणाऱ्या वायूंचं प्रमाण वाढत गेलेलं आहे गेल्या 200 वर्षामध्ये. आणि त्याचं मुख्य कारण हे आपला खनिज इंधनांचा वापर आणि त्यातून झालेलं औद्योगिकरण, ह्या सगळ्या गोष्टींचा हा एकत्रित परिणाम आहे. ह्याच्यात भारताच्या दृष्टीने एक मला महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते की आपण ऐतिहासिक उत्सर्जन जर बघितलं तर भारताचं योगदान काही फार नाही आहे, म्हणजे मागच्या 200 वर्षाचा एकूण हिशोब काढला तर. परंतु आज दरवर्षी होणारं उत्सर्जन जर आपण बघितलं तर पहिल्या 5 देशांमध्ये भारत आहे. त्याचबरोबर ज्या देशांना हवामान बदलाचा सगळ्यात जास्ती फटका बसणार आहे अशा पहिल्या 5 देशांमध्ये पण भारत आहे. त्यामुळे भारतासाठी दोन्ही गोष्टींवर विचार करणं आवश्यक आहे. आता जर हवामान बदलातलं आपलं योगदान कमी करायचं असेल तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवरती काम व्हायला लागतं. पहिलं जी आपली व्यक्तिगत पातळी आहे, तर आपल्या व्यक्तिगत जीवनशैलीमध्ये जो काही आपला खनिज इंधनांचा मुख्यतः वापर आहे, म्हणजे आपण ग्रीडमधली वीज वापरतो किंवा वाहतुकीसाठी पेट्रोल डिझेलचा आपण वापर करत असतो, ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्या कार्बन फुटप्रिंटमध्ये योगदान आहे. त्याच्याचबरोबर ज्या वस्तू आपण वापरतो, ज्या प्रकारच्या घरामध्ये आपण राहतो, त्या सगळ्याच्या निर्मितीसाठी पण खनिज ऊर्जा खर्च झालेली आहे, हेही लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे केवळ आपण विजेचा वापर कमी करणं पुरेसं नाही आहे, तर सगळ्याच आपल्या एकंदर जीवनशैलीकडे आपण ह्या दृष्टिकोनातून पाहणं आवश्यक आहे की खनिज इंधनांवरचं आपलं अवलंबित्व, मुळात आधी ऊर्जेवरचं अवलंबित्व कमी कसं होईल आणि मग जी ऊर्जा आपल्याला लागणार आहे ती जास्तीत जास्त आपण नूतनक्षम स्रोतांमधनं कशी मिळवू शकू. आता वैयक्तिक पातळीवरती हे करण्याला मर्यादा आहेत. म्हणजे उदाहरणार्थ माझी खूप इच्छा असेल की मी स्वतःची गाडी घेऊन प्रवास करू नये, पण ते होण्यासाठी एक चांगली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असायला हवी. बरोबर. ती जर नसेल तर नाईलाजानी मला माझी गाडी काढावी लागते. त्यामुळे शासनाच्या पातळीवरती सुद्धा नागरिकांना जीवनशैलीत पर्यावरणपूरक बदल करता येतील अशी एक पार्श्वभूमी तयार होणं, अशी एक व्यवस्था तयार होणं हेही महत्त्वाचं आहे. उद्योगधंद्यांचं योगदान सुद्धा याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे, किंबहुना सगळ्यात जास्ती महत्त्वाचं आहे. कार्बन फुटप्रिंट ही जी संकल्पना आहे ही खरं म्हणजे खनिज इंधनाच्या कंपन्यांनी काढली आणि त्यातून त्यांना असं रुजवायचं होतं की ही लोकांची जबाबदारी आहे की त्यांनी त्यांची कार्बन फुटप्रिंट कमी करावी, आमची काही ही जबाबदारी नाहीये. त्यामुळे आम्ही सुद्धा जेव्हा कार्बन फुटप्रिंटबद्दल लोकांशी बोलतो तेव्हा आमचं हेच म्हणणं असतं की आपण स्वतःपासून सुरुवात करूया, पण खरी जबाबदारी ही उद्योगधंद्यांची आहे. त्यांनी त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग सिस्टीम्स बदलायला हव्या. बरोबर. पॅकेजिंगमध्ये जो मोठ्या प्रमाणावरती प्लॅस्टिकचा वापर होतो, म्हणजे आज मी प्लॅस्टिकचा वापर कमी करावा म्हणून कापडी पिशवी घेऊन बाजारात जाणं हे ठीक आहे, पण त्या पिशवीतनं मी ज्या वस्तू घेऊन येते त्याच्यातनं केवढं प्लॅस्टिक घरामध्ये येत असतं, त्याच्यावर माझं काहीच नियंत्रण नाहीये. त्यामुळे उद्योगधंद्यांची जबाबदारी ही जास्ती मोठी आहे आणि त्यांना हे करण्यासाठी भाग पाडणं ही पण पुन्हा शासनाची जबाबदारी येते. त्यामुळे केवळ प्रत्येकाने आपली जीवनशैली बदलणं एवढं पुरेसं नाहीये, तर ह्या पुढच्या गोष्टी व्हाव्या यासाठी लोकांनी
नियोजन करणं, करायला हवं आणि तशा ते मागण्या नियोजन करणं, खूप हेही मोठं महत्त्वाचं आहे. सरकारी पातळीवर व्हायला हवं, प्रशासनिक पातळीवर व्हायला हवं, हा मुद्दा आहे. या चर्चेच्या उत्तरार्धाकडे येताना मला असं वाटतं एक प्रश्न मला खूप महत्त्वाचा वाटतोय, जो कायम मला व्यक्ती म्हणूनही पडत आलेला, एक पत्रकार म्हणूनही पडतो. जेव्हा हवामानाचा विषय येतो, जेव्हा पर्यावरणाचा विषय येतो, तेव्हा विकसित विरुद्ध अविकसित किंवा विकसनशील असा वाद कायम दिसतो. तो वाद इंटरनॅशनल जागतिक पातळीवर आहे, तो वाद देश पातळीवर आहे आणि तो वाद आपल्याला अगदी आपल्या राज्य पातळीवर सुद्धा दिसतोय. साधं उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्याला हिरवं कव्हर जे आहे, ग्रीन कव्हर ज्याला आपण म्हणतो, जे आता 33% आपण ज्याची मर्यादा म्हणतो, की ते टिकवायचं आहे असं सगळ्यांना म्हणायचं असतं. पण ते टिकवायचं कोणी, तर जिथे झाडं आहेत त्यांनी ते टिकवायचं. पण ती झाडं जिथून काढली गेली, जिथनं ते कव्हर कमी झालं, त्या शहरांना 24 तास वीज हवी असते, त्या शहरांना 24 तास पाणी हवं असतं आणि ती झाडं टिकवण्याची जबाबदारी मात्र आपण ग्रामीण भागावर टाकतो, का तर तिथे आहेत. आणि याची साधी जाणीवही नसते की ती झाडं तिथे आहेत म्हणून आपण सुखाने इथे श्वास घेऊ शकतो. तर हा जो विकसित विरुद्ध अविकसित किंवा विकसनशील असा जो वाद आपण महाराष्ट्रापुरता विचार केला तर तो शहरी विरुद्ध ग्रामीण असाही ज्याला आपण रंग देऊ शकतो किंवा त्या दृष्टीने सुद्धा ज्याच्याकडे आपण बघू शकतो, त्या बाबतीत मला तुमची सगळ्यांची मतं जाणून घ्यायची आहेत. मी सुरुवातीला अतुल सरांकडे जाईल. तुम्ही कसं बघता या गोष्टीकडे? कोरोना हे एक खूप मोठं उदाहरण जगासाठी या करता आहे की आपण आपल्या सर्वच गोष्टींचा पुनर्विचार करणं आवश्यक आहे, ज्यासाठी हा पर्यावरण दिन आणि दशक आपण साजरं करतोय. की निसर्ग आणि माणसाचा नेमका संबंध आपण जे पूर्णपणे फारकत घेतली होती तो पुन्हा कसा जोडता येईल. शाश्वततेचे तत्वज्ञ अशी ज्यांची ख्याती आहे, प्रोफेसर ग्लेन अल्ब्रेख्त असं म्हणतात की आपण एक नवीन अँथ्रोपोसिन म्हणजे माणसानं निसर्गाची केलेली हानी, यामुळे आपण आता इथं आलो, इथून पुढे आपण सिम्बायोसिन म्हणजे निसर्गाशी एकरूप व्हावं अशा पद्धतीचं नवीन विज्ञान आणि अशा पद्धतीचं नवीन प्रशासन, ते असं म्हणतात. केवळ तेच नाही, प्रोफेसर पार्थोदास गुप्ता, पवन सुखदेव हे सांगतायत की अरण्य, आता मुद्दाम इथं आपण ॲमेझॉनचं उदाहरण घेऊ की एखादा जैल बोल्सोनारो सारखा गृहस्थ अध्यक्ष हा मोकाट ॲमेझॉन जाळायला देतो, त्याचे परिणाम जगाला सहन करायला लागतात. म्हणून ते असं म्हणतात की सदाहरित अरण्य आणि महासागर यांचं प्रशासन नियोजन हे जागतिक पातळीवर होणं आवश्यक आहे. आपण पूर्णपणे ज्याला पॅराडाईम शिफ्ट म्हणतो, वर्ल्ड व्ह्यू बदलणं म्हणतो, असं आपण करायला पाहिजे आणि मग तो जागतिक पातळीपासून स्थानिक पातळीपर्यंत आला पाहिजे. त्यामध्ये बालशिक्षण अतिशय मला महत्त्वाचं वाटतं. ज्या नॉर्दिक कंट्रीज आहेत, स्वीडनसारख्या, तिथं बालवाडीपासनं मुलांना निसर्ग आणि माणसाचा आदर करायला शिकवतात. त्यामुळे जर ऑस्ट्रेलियाच्या जंगलामध्ये कांगारू जळतं तर ते मुलं कासावीस होतात आणि त्या पद्धतीनं निसर्ग वाचवायला जातात. आपल्याकडं सगळं ढोंगीपणाचं आहे, म्हणजे आपलं शिक्षण पण ढोंगीपणाचं आहे आणि प्रशासन पण ढोंगीपणाचं आहे. त्यामुळे आपण फक्त तोंड देखलं काहीतरी करत असतो. या सगळ्यातनं आपण जेव्हा बाहेर पडायला लागू आणि तेव्हा आपलं कारण गरजेचं असं आहे की या सगळ्याचा थेट आर्थिक परिणाम आहे. आपण म्हणतो की आपल्याला काही किंमत माहीत नाही, आपल्याला मधमाशा जर बिल द्यायला लागल्या तर दरवर्षी मधमाशांमुळे आपल्याला जे सगळं अन्न धान्य फळफळावळ मिळतं ती 5 लाख कोटी रुपयांची आहे. तर याची ही किंमत आपण केली पाहिजे हे सांगून आपण स्थानिक पातळीपासून जर बिल्डअप करत गेलो तर राज्य पातळी आणि देश पातळीपर्यंत जाऊ शकू. याचा निसर्ग जपण्यासाठी, याचा अतुलजी, माझ्याकडे वेळ खूप थोडा आहे माझ्याकडे, त्याच्यामुळे मला हा मुद्दा पुढे न्यायचा आहे. प्रियदर्शनी मॅडम, जो मुद्दा मी विचारला होता की विकसित आणि विकसनशील किंवा अविकसित हा जो वाद आहे तो आपल्याला राज्य पातळीवर सुद्धा दिसतोय, तुम्ही कसं बघता याकडे? नाही, अगदी बरोबर आहे की ऊर्जेचा वापर करणारे समस्या निर्माण करता आहेत, पण आज त्याचा फटका कुणाला बसतोय तर जे ग्रामीण भागामध्ये आहेत, जे मच्छीमार आहेत, जे निसर्गाच्या जवळ जगता आहेत, त्यांना याचा फटका सहन करावा लागतो आहे. त्यामुळे हा केवळ आंतरराष्ट्रीय पातळीवरचा वाद आहे असं नाही, बरोबर, तर हा आपल्या देशामधला हे एक आंतरविरोध सुद्धा आहे की एकीकडे आपण स्मार्ट सिटीज आणि शहरं अत्यंत चकाचक करायला निघालेलो आहोत, परंतु त्याच वेळेला त्याचा फटका मात्र आदिवासी, शेतकरी, मच्छीमार या सगळ्यांना सहन करावा लागतो आहे आणि शहरात राहणाऱ्यांना ह्याची जाणीव नाही आहे.
म्हणजे कुठेतरी आपण काहीतरी फार मोठे पुढे चाललेलो आहोत आणि हे लोक त्यांच्या चुकीमुळे मागे राहत आहेत, असं काहीशी एक भावना हल्ली शहरांमध्ये वाढत चाललेली दिसते. त्यामुळे ही दरी आणखी वाढते आहे असं मला दिसतं. तर ह्यामुळे जी वास्तविकता आहे आणि शास्त्रीय त्याची जी कारणं आहेत, तो सगळा विचार हा लोकांमध्ये सातत्याने यायला हवा. शिक्षणाची भूमिका यात महत्त्वाची आहेच, याच्याबद्दल काही शंका नाहीये. परंतु आत्ता परिस्थिती इतकी आणीबाणीची आहे की आत्ता शाळांमध्ये काहीतरी शिकवून मग ती मुलं मोठी होऊन काही करतील, तोवर वेळ निघून गेलेली असणार आहे. त्यामुळे आत्ता ज्यांच्या हातामध्ये काही करण्याची ताकद आहे त्यांचं प्रबोधन करण्याची गरज आहे आणि ती विज्ञानाच्या माध्यमातून व्हायला हवी. दुसरा एक महत्त्वाचा भाग याच्यामध्ये असा आहे की जे उपाय आपल्याला करायचे आहेत, मग ते कार्बन फूटप्रिंट कमी करण्याचे असोत किंवा ॲडॅप्टेशनचे असोत, त्याच्यामध्ये विज्ञान तंत्रज्ञान आणि पारंपरिक अनुभवातनं आलेलं ज्ञान यांना हातात हात घालून पुढं जावं लागेल. त्यामुळे ह्याच्यात टोकाची भूमिका घेऊनही चालणार नाहीये. त्यामुळे सगळ्यांना एका ठिकाणी येऊन एकमेकांचा हात धरूनच यातनं मार्ग काढायला लागेल. प्रियदर्शनी मॅडम, तुम्ही जे म्हणतायत, खरं तर आपला आजचा हा जो कार्यक्रम आहे तो ऑर्गनाईज करण्यामागचं कारण हेच होतं की आपण करायचं काय, पुढे जायचं कसं. आणि हाच प्रश्न मला आता मयुरेश प्रभुणे यांनाही आणि होसाळीकर सरांनाही विचारायचं आहे की आता आपण अशा स्थितीत आलो आहे की कधी पाऊस येतो, कधी पाऊस येत नाही आणि कधीतरी चक्रीवादळ येतं, कधी येत नाही, कुठे दुष्काळ, कुठे पूर. हे कमी करण्यासाठी आत्ता तज्ज्ञांनी उपाय सांगितले. तुम्हाला काय वाटतं मयुरेश? तुम्ही तर अभ्यासक आहात, अभ्यास करता आहात या सगळ्याचा. आपण काय करू शकतो या सगळ्यासाठी? आपण काय कॉन्ट्रीब्यूट करू शकतो समाज म्हणून, सामान्य माणूस म्हणून, सुशिक्षित समाज म्हणून? याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार असा आहे की जसं आता या दोन्ही तज्ज्ञांनी सांगितले की कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी आपल्याला काय करता येऊ शकतं. थोडं प्रॅक्टिकली विचार केलं तर मला असं वाटतं की याच्यामध्ये आपण दबाव गटाच्या पलीकडे खूप जास्त काही करू शकणार नाही. कारण नागरिक स्वतःहून जर जागरूक असते तर आता अशी स्थिती आलीच नसती. बेसिकली आता आपण साधं बघतो की एक दिवस आपण सूट दिली तर बाहेर कशी गर्दी होते, किंवा सिग्नल नसेल तर सगळेजण सिग्नल पाळतील असं काही होणार नाही. त्यामुळे आपण अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे की एकाएकी सगळेजण पर्यावरणपूरक राहायला लागतील आणि आपण निसर्गाला वाचू. त्याच्यासाठी निर्बंध असणं आवश्यक आहे आणि हे पॉलिसी लेवललाच करणं आवश्यक आहे. म्हणजे सरकारने ठरवणं किंवा वेगवेगळ्या सरकारांनी एकत्र येऊन ठरवणं की ह्या प्रकारची ऊर्जा आपण वापरणार आणि याला धरूनच आपण ते कमी करू शकतो. हा एक भाग झाला. दुसरं याच्यामधून आपण करू काय शकतो, तर आता जी काही स्थिती उद्भवली आहे तर त्याच्यामध्ये टिकून कसं राहायचं. आणि याच्या बाबतीत जर भारताच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर गेल्या 2,000, 4,000, 5,000 वर्षांमधला जर आपण भारताचा इतिहास बघितला, वेगवेगळ्या भागांमध्ये झालेल्या हवामानातले बदल आणि त्याच्यामध्ये आपली माणसं टिकून कशी राहिलेली आहेत. हवामान बदल काही आज होत आहेत असं नाही आहे. म्हणजे ज्या प्रकारचं चित्र आपल्या डोळ्यासमोर निर्माण केलं जातं असे बदल आधीही होत आलेले आहेत आणि मोठमोठ्या स्वरूपात होत आलेले आहेत. म्हणजे लोथलसारखं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी बंदर होतं, आतपर्यंत जहाजं येत होती, आज ते समुद्रापासून कितीतरी लांब आहे. म्हणजे समुद्र तेवढा आतमध्ये गेलेला आहे. दुसरीकडे असंही दिसतंय आपल्या पश्चिम किनारपट्टीला की अनेक बंदरांचे अवशेष समुद्राच्या खाली आहेत, ते गेलेले नाहीत. जिथं होतं तिथंच म्हणजे समुद्राची पातळी वाढली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये चढ उतार झालेले आपल्याला दिसून येत आहेत, जे भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. राजस्थान ज्या भागामध्ये आज ज्या ठिकाणी वाळवंट आहे तिथून नदी वाहत होती, तिथे सगळ्यात जास्त आर्किओलॉजिकल साईट्स आहेत. तिथून माणसं नंतर पुढे दुसरीकडे गेलेले आहेत. पण ज्या ठिकाणचं पाणी कमी आहे तिथल्या प्रत्येक माणसाने स्वतःचं पाणी साठवण्याची सोय केलेली आहे. माझं याच्या पुढचं थोडंसं अजून म्हणणं आहे की याच्या पुढच्या काळामध्ये काय, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हवामान बदल आणि महाराष्ट्र असं आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेस बेसिकली हवामान बदलाचं नेमकं स्वरूप काय आहे हे आधी आपल्याला समजून घ्यावं लागेल. चक्रीवादळ 1-2दा धडकतात आणि त्याच्या आपण बातम्या देणं किंवा गारपीट होते त्याच्या बातम्या देणं नुसतं असं नाही आहे. ते अगदी विभागनिहाय त्याचा अभ्यास, शास्त्रीय अभ्यास करणं आवश्यक आहे. त्याच्या नोंदींना धरून ट्रेंड्स खरंच दिसत आहेत का, गेल्या 30 वर्षांमध्ये मराठवाड्यामध्ये गारपीट वाढती आहे का, गेल्या 50 वर्षांमध्ये किनारपट्टीवर चक्रीवादळ वाढत आहेत का, किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये फ्लॅश फ्लड वाढत आहेत का. अशा प्रकारचा अभ्यास, सर्वंकष अभ्यास होणं गरजेचं आहे. आणि तो केंद्रीय पातळीवरून क्लायमेट चेंजचा मंत्रालयाने करून उपयोग नाही. जरी त्यांनी केला तरी सुद्धा तो खालपर्यंत उपयोगात येणं आवश्यक आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने त्याच्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. पर्यावरण मंत्रालयाने त्याच्यासाठी खास पुढाकार घ्यायला हवा की अशा प्रकारचा अभ्यास करणारी एक यंत्रणा आणि सातत्याने लक्ष ठेवणारी यंत्रणा, कारण जर क्लायमेट चेंज एवढा महत्त्वाचा विषय आहे तर ती महाराष्ट्रात अस्तित्वात असणं आवश्यक आहे.
आणि दुसरं की ह्या सगळ्यांमध्ये लोकांना जोडून कसं घेणं आणि डायरेक्ट त्याच्यावरचे उपाय की समजा आता गारपीट होतीये तर त्या गारपिटीसाठी जर समजा वरून तुम्हाला कव्हर करायचंय तर तिथे तुम्ही आर्थिकरित्या गव्हर्नमेंट त्याला मदत करणार आहे का? बरोबर. किंवा चक्रीवादळ येणारे आणि आता त्या ठिकाणी काही जो लोकांच्या झोपड्या आहेत आणि त्या उडून जाणार आहेत तर तिथं पक्की बांधकामं करण्यासाठी शासन त्याला मदत करणार आहे का? तर पॉलिसी लेवलला हे न्यावं लागेल आणि त्याच्यासाठी सगळ्यात पहिला अभ्यास करणं आवश्यक आहे आणि त्याला धरून पॉलिसी तयार करणं बरोबर आहे. आवश्यक आहे. तरच आपण याच्यामध्ये टिकून राहू शकतो. पॉलिसी लेवलला या एकाएकी आपण मुद्द्यांचा काय करून विचार व्हायला एकदम- हवा. जितका तो पॉलिसी लेवलला व्हायला हवा तितकाच तो वैयक्तिक लेवलला व्हायला हवा, तितकाच तो शैक्षणिक लेवलला व्हायला हवा. नेमके काय उपाय अजून करता येतील या संदर्भात होसाळीकर सरांचे मत आपल्याला जाणून घ्यायचं. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेक नंतर लगेचच परत येतोय. बघत रहा एबीपी माझा. हवामान बदल आणि महाराष्ट्र या आपल्या विशेष चर्चेमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. हवामान बदल काय होत आहेत, त्याचे परिणाम काय होत आहेत आणि या परिणामांची तीव्रता जर कमी करायची असेल येत्या काळात तर काय आपल्याला बदल करावे लागतील व्यक्ती म्हणून, समाज म्हणून आणि व्यवस्था म्हणून, या सगळ्या मुद्द्यांवर आपण चर्चा करतोय. आत्ता प्रश्न मला विचारायचा आहे होसाळीकर सरांना. होसाळीकर सर, खरं तर मी तर तुम्हाला तुमच्या हवामान तज्ज्ञ या विषयातनं थोडंसं बाहेर काढते आणि पर्यावरण विषयात आणून हा प्रश्न विचारतीये की हे सगळे जे बदल आत्ता आपण पाहतो त्याच्यावर पॉलिसी म्हणून आपल्याला जर मिटिगेशनच्या दृष्टीनं बघायचं असेल, या परिणामांची तीव्रता कमी करण्याच्या दृष्टीनं बघायचं असेल तर पॉलिसी डिसिजन्समध्ये काय काय बदल होणं अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतं किंवा तुम्हाला अपेक्षित आहे? मी सर्व जे आपले आज इथे तज्ज्ञ आहेत त्यांची सर्वांची मतं ऐकली आणि मला नक्कीच माझ्याही काही ज्ञानामध्ये भर पडली असं मी म्हणेन. मी असं म्हणेन की सर्वप्रथम क्लायमेट चेंज हा एक क्षणभर आपण हा शब्द थोडासा बाजूला ठेवूया चर्चेमध्ये आणि निव्वळ काय म्हणूया त्याचं एक अनावृत्त त्याचं एक चित्र बघण्याचा प्रयत्न करूया. एक उदाहरण देतो की सर्वसाधारणतः माझ्याकडे महाराष्ट्राचा जवळ एक 150 वर्षाचा डेटा, 130 वर्षाचा डेटा आहे पावसाचा आणि त्याच्यामध्ये मी बघतो की मराठवाड्यामध्ये सर्वसाधारणतः 25 ते 30 वेळा दीर्घ किंवा तीव्र दुष्काळची वर्ष आहे. म्हणजे जर का आपण सर्वसाधारणतः जर का गणित मांडलं तर त्याला जर का भागाकार केला तर जर 4 वर्षाने प्रत्येक वेळी मराठवाड्याच्या भागामध्ये दुष्काळ होण्याचं आपल्याला एक गुणोत्तर किंवा भागाकार केलं तर साधं गणित आपलं 4 ते 5 वर्षांनी एकदा दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. हे स्टॅटिस्टिक्स आहे. मग ह्याच्यासाठी आपल्याकडे काय उपाययोजना आहेत? तर प्रत्येक वेळी आपण हवामान विभाग काय सांगणार, अल्निनो येणार की नाही किंवा लानिना येणार की नाही वगैरे सारख्या गोष्टीकडे बघणार का आपण आपल्याकडे स्वतः काही ऑलरेडी स्टॉकमध्ये काही प्लॅनिंग्स आपण ठेवणार आहोत का लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म? ह्याच्याकडे अतिशय संवेदनशीलपणे बघण्याची गरज आहे. कारण मराठवाड्यामध्ये दुष्काळ आज पडत नाही. मराठवाड्यामध्ये दुष्काळ गेले 150 वर्षापासून आम्ही बघतोय आणि ही एक त्याची भौगोलिक परिस्थिती ही कोणाच्याही हातामध्ये नाहीये. तर ही भौगोलिक परिस्थिती माहीत असताना त्याला क्लायमेट चेंजचं नाव देणं हे अत्यंत चुकीचं ठरेल. अर्थात त्याची आता तीव्रता वाढली असेल तर तो एक वेगळा विषय आहे. पण जसं मगाशी मयुरेश म्हणाले की का पूर्वी असे होत नव्हते, तर पूर्वी पण अशा प्रकारचे बदल खूप घडत होते तीव्र. पण आता असं झालं की आता हे थोडेसे वर यायला लागले. पीपल हॅव स्टार्टेड वॉचिंग, म्हणजे लोकांच्या नजरेत ते यायला लागलेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट लोकांना त्याचा त्रास व्हायला लागले म्हणून लोक आता बघायला लागले. मी आपल्याला असं म्हणेन की जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला टोचते त्यावेळी आपण त्याच्याकडे जास्त संवेदनशीलपणे बघण्याची मनोवृत्ती प्रत्येकामध्ये आहे. नाहीतर आपल्याला कसं असतं की उससे क्या होता, उससे मुझे कुछ लेना देना नहीं है, तो क्लाइमेट चेंज तो वो ये देखेगा या अजून कोणीतरी बघेल, तो काही माझा विषय नाहीये. तर हा एक महत्वाचा आहे की आपल्याला काही गोष्टी कळणं भाग आहे. दुसरी महत्वाची गोष्ट जी अशी मी म्हणेन की जे हवामान शास्त्राविषयीचे जे समज किंवा गैरसमज लोकांमध्ये अजूनही आहेत, माझा स्वतःचा आणि माझ्या संस्थेचा पण खूप प्रयत्न आहे की कशा प्रकारे हे समज दूर होणं अशक्य आहे पण कमी तरी कसे होतील किंवा त्यांना अजून चांगली जास्तीत जास्त ज्यावेळी आम्ही फोरकास्ट देतो त्यावेळी त्याचा चांगला अर्थ त्यांना कशा प्रकारे कळू शकेल. मला वाटतं काहीतरी तांत्रिक बिघाड झालाय. हुसाळकर सर, आवाज येतोय माझा? हो, येतो. हा, तुम्हाला मला वाटतं कॉल आला होता. हा, तुम्ही पूर्ण करा तुमचं बोलणं. हा, तर कशा प्रकारे लोकांना हवामान विषयीची चांगली समज असणे, ज्याला आपण जागरूकता असणं, ती अत्यंत अजूनही विकसित होण्याची गरज आहे. त्याच्यासाठी हवामान विभाग आणि आपल्या सर्वांची आम्हाला गरज आहे.
हा झाला दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा जनसहभाग, ज्याला लोकसहभाग आपण म्हणू. हो. तर लोकांचीही आणि वेगवेगळ्या इंडस्ट्रीची, वेगवेगळ्या वेदर एन्थुझियास्ट, वेगवेगळे पॅरलल अभ्यास करणारे जे बरेचसे खूप अत्यंत उच्च स्तरावरती काम करणारे लोक आहेत, त्या सर्वांनी जर का मिळून कॉम्प्लिमेंटरी जर का आपण काम करू शकलो, तर मला असं वाटतं की त्याच्यामधून येणारं यश जे आहे त्याचा कदाचित त्याला एक सुवर्णगंध असेल असं माझं मत आहे. शॉर्ट टर्म, लॉंग टर्म प्लॅनिंग या सर्व गोष्टी मी ते बोलत नाहीये, पण मी बऱ्याचदा असं म्हणतो की एखाद्या ठिकाणी खूप पाऊस पडला तर लगेच त्याला क्लायमेट चेंजचं नाव देऊ नका, असं माझं सर्वांना मत, म्हणजे सर्वांना माझं एक नम्र निवेदन आहे की खूप ठिकाणी बऱ्याचदा मी कधी कधी वाचतो की काही ठिकाणी ढगफुटी झाली किंवा काही ठिकाणी, तर अशी ढगफुटीच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत. त्याला अतिशय आपण काय म्हणूया सैलपणे आपण त्याला किंवा लूजली आपण त्याला कनेक्ट करतो, त्यामुळे लोकांमध्ये एक प्रकारचं भय निर्माण झालंय. तर मला असं वाटतं की जोपर्यंत जागरूकता निर्माण होत नाही तोपर्यंत पॉलिसी डिसिजन्स चांगल्या जरी असल्या तरी त्या व्यवस्थितपणे रुजवल्या इम्प्लिमेंट जाणार होऊ नाहीत. शकणार नाहीत आणि रुजवल्या Implement होऊ जाणार शकणार नाही. हो. त्याच्यामध्ये मीडिया, खास करून हा कार्यक्रम जो आपण करतायत, मला वाटतं ह्याचा एक मोठा सहभाग आहे. लोकांपर्यंत हा कार्यक्रम जातोय, तर मला असं वाटतं की फील्ड लेवलला काम करणारे आपल्याला अजून प्रियदर्शनी हो साहेब. सर, मला वाटतं परत कॉल येते त्यामुळे तुमचा आवाज मला येत नाहीये. अगदी शेवटचे काही मिनिट नाही, एक 2 मिनिट शिल्लक आहेत. मला आपल्या सगळ्या गेस्टना प्रश्न विचारायचा आहे की व्यक्ती म्हणून, भारतीय असेल किंवा मी असेल किंवा आपले बघणारे सगळे प्रेक्षक असतील, जर या बदलांना सामोरं आपल्याला जायचं असेल आणि आपल्याला पुढच्या पिढीला काहीतरी चांगलं भविष्य द्यायचं असेल तर व्यक्ती म्हणून मी काय करू शकते? फक्त 2 वाक्य, 2च उपाय मला प्रत्येकाने सांगा की व्यक्ती म्हणून तुम्ही एवढं केलं तरी पण हवामान बदलासाठी तुम्ही खूप मोठं ते थोपवण्याच्या दृष्टीनं खूप मोठं योगदान देऊ शकाल. मयुरेशजी, 2 वाक्यात फक्त. माझा आवाज जातोय की नाही कळणार कसं? मयुरेशजींना आवाज येते. तोच प्रश्न प्रियदर्शनी मॅडम तुमच्यासाठी. 2 उपाय. मला वैयक्तिकरित्या विचारलं तर जे सरांनी आता सांगितलं, होसाळीकर सरांनी, की या विषयाचा प्रसार सर्वाधिक करणं आणि लोकांमध्ये त्याच्याविषयीची जागृती करणं हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. कारण जर कोणावरचं अवलंबित्व संपणं म्हणजे IMDनी सांगणं किंवा सरकारनी सांगणं यापेक्षा मला जर समजलं की हवामान बघायचं कसं, आज मी ढग बघितले आणि कशा प्रकारचा पाऊस पडणार आहे हे जर मला लोकांना सांगता आलं तर ते म्हणजे हवामान कसं बघायचं याच्याबद्दल जागृती आली पाहिजे लोकांमध्ये. मयुरेशजी, मुद्दा लक्षात आला. प्रियदर्शनी मॅडम, निर्णय घ्यायला पाहिजे हे शहाणपण लोकांमध्ये यावं याच्यासाठी प्रयत्न मला असं वाटतं की याच्यामध्ये वैयक्तिकरित्या आपली कार्बन फुटप्रिंट कमी करण्यासाठी आपण प्रयत्न करणं आणि दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्या स्थानिक प्रशासनाकडनं ज्या गोष्टी होणं आवश्यक आहे आपल्याला पर्यावरणपूरक जगता यावं ह्यासाठी त्यांचा आग्रह धरणं नागरिकांनी एकत्र येऊन स्थानिक उद्योगधंद्यांनाही या प्रयत्नांमध्ये सहभागी करून घेणं. म्हणजे गावाच्या शहराच्या पातळीवरनं जर हे प्रयत्न असे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होणं गरजेचं आहे असं तुमचं मत आहे. अतुल सर, 2च वाक्य. स्वतःची जीवनशैली बदलणं, ओके, त्यातनं कार्बन उत्सर्जन कमी करण्यास स्वतःला भाग पडणं आणि स्थानिक राज्य पातळीवर आणि केंद्र पातळीवर हे करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणणं, धोरणं बदलण्यासाठी. अगदी बरोबर. होसाळीकर सर, 2च मुद्दे जे तुम्हाला वाटतात लोकांनी केले पाहिजेत या सगळ्या बदलांना सामोरे जाताना. मला असं वाटतं की जास्तीत जास्त स्ट्रॉंगली अँड फोर्सफुली IMDने जनसामान्यांपर्यंत त्यांना समजेल अशा स्थानिक भाषेपर्यंत वेळेवरती पोहोचण्यासाठी अजून प्रयत्न करणं. बर, आय थिंक दॅट इज वॉट. आणि ते खूप स्वागतार्ह, ते खरंच खूप स्वागतार्ह आहे. तुमच्याकडून येणं हे अधिक स्वागतार्ह आहे. आज या चर्चेमध्ये आपण अनेक मुद्द्यांना स्पर्श केला. निसर्ग नेमका महाराष्ट्रावर का कोपलाय, त्याची कारणं नेमकी काय आहेत, हे हवामान बदलांचे परिणाम आहेत का, आणि जर हे परिणाम आपल्याला पुढेही भोगत राहावे लागणार असतील तर त्यासाठी समाज म्हणून, व्यक्ती म्हणून, व्यवस्था म्हणून, प्रशासन म्हणून आपण सगळ्यांनी कसं तयार राहिलं पाहिजे, कसं सामोरं जायला पाहिजे या संदर्भातल्या विविध उपाययोजनांवर आपण चर्चा केलेली आहे. या चर्चेमध्ये मयुरेश प्रभुणे, प्रियदर्शनी कर्वे, घोसाळीकर सर, अतुल देऊळगावकर सर सहभागी झाले. महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सुद्धा काही वेळापूर्वी या चर्चेमध्ये सहभागी झाले होते. आपल्या सगळ्यांचं या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानते.
आणि या चर्चेमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. बघत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.